राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। कोल्हापूर जिल्ह्यात देखील 68 जिल्हा परिषद गट आणि 136 पंचायत समिती गणांसाठी ही सगळी निवडणूक प्रक्रिया होणार आहे आणि त्यासाठी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हे इच्छुक उमेदवार आहेत ते त्या केंद्रांवर दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत। मी आता आहे कोल्हापुरातील रमणमळा इथल्या केंद्रावर आणि आपण बघितलं तर करवीर तालुक्यातील 12 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 24 पंचायत समितीच्या मतदारसंघासाठी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत आणि म्हणूनच आज शेवटच्या दिवशी गर्दी आपण बघू शकतो। इच्छुक उमेदवार आहेत किंवा ज्यांना पक्षांकडून उमेदवारी मिळालेली आहे ते सगळे उमेदवार आहेत ते आपल्या समर्थकांसह या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत। विशेषतः महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठी चुरस या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं बघायला मिळते आणि त्यामुळे ग्रामीण भागात आता पुढचे 8 दिवस हा सगळा निवडणुकीचा धुरळा किंवा मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीचा धुरळा आहे तो उडताना आपल्याला बघायला मिळेल। अनेक उमेदवारांची उमेदवारी खरं तर काल रात्री उशिरापर्यंत फायनल झालेली नव्हती। ते फायनल झाल्यानंतर आता हे सगळे उमेदवार आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही मात्र निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत ते अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देखील या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच आज दिवसभर कोल्हापुरातील किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच अशा पद्धतीने उमेदवारी अर्ज भरून घेण्याच्या ठिकाणांवर किंवा केंद्रांवर इच्छुक उमेदवारांची आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी असल्याचं चित्र बघायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील TV9 मराठी कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।